दुष्काळामुळे 2015चं वर्ष कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या संकटात गेलं। तूर, सोयाबीन आणि कापूस या मुख्य पिकांचं उत्पादन 50% जास्त घटलंय। अनेक शेतकऱ्यांना पेरलेल्या बियाणां इतकंही धान्य हाती आलेलं नाहीये। अशा वेळी झिरो बजेट नैसर्गिक तंत्रज्ञानाने घेतलेल्या कोरडवाहू पिकांची उत्पादकता मात्र टिकली आहे। नांदेड तालुक्यातल्या सोमेश्वर गावच्या शिवराम बोकारेंना प्रति झाड सरासरी 4 ते 5 किलो तूर घेण्यात यश मिळालंय। सोयाबीन आणि हरभऱ्याच्या आंतरपिकातून त्यांचा संपूर्ण खर्च वसूल झालाय। तो वगळता 3 क्विंटल तुरीपासून त्यांना 25,000चा नफा हाती येणार आहे। त्यांच्या बहुवार्षिक झिरो बजेट नैसर्गिक तूर पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। तुम्हाला दिसतायत ही तुरीच्या शेंगांनी लगडलेली झाडं नांदेड जवळ सोमेश्वर गावच्या शिवराम बोकारेंच्या शेतातली आहेत। गावातल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रति झाड जेमतेम शेंगा लगडलेल्या असताना बोकारेंच्या झाडांना मात्र प्रत्येकी सरासरी 4 किलोपेक्षा जास्त शेंगा लगडल्या आहेत। गेल्या 1.5 वर्षात त्यांनी 5 एकरांवर झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा स्वीकार केलाय। गेल्या 2 वर्ष झालं झिरो बजेट नैसर्गिक शेती सुभाष पाळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच केशव रायगावकर व उदय संगारेड्डीकर या 2 माझ्या मित्रांच्या मार्गदर्शनाखाली झिरो बजेट शेती 2 वर्षापासून करतो। त्यामध्ये मी कापूस, तूर आणि सोयाबीन, आता केळी पण लावलेली आहे। झिरो बजेट तंत्राचा स्वीकार केल्यानं यंदा 5 एकरात बोकारेंचे रासायनिक खतं आणि निविष्ठांवरील 50,000 रुपये वाचलेत। यंदा त्यांनी कापूस, तूर यासह केळीची पिकं झिरो बजेट तंत्रानं घेतली आहेत। मला सोयाबीनाचा 9चा उतारा आला एका बॅगला, कापसाचा 10चा उतारा आला आणि आता तूर लावलेली आहे। 10 बाय 3 वर याची लागवड केलेली आहे आणि याला घनजीवामृत, जीवामृत, आच्छादन आणि आळी यांच्यासाठी आग्नेयास्त्र, निमार्क अशा पद्धतीच्या फवारण्या केलेल्या आहेत। सध्या 15 गुंठ्यांवर बोकारेंनी देशी वाणाच्या तुरीचं पीक घेतलंय। 20 जूनला तुरीची 10 फूट बाय 3 फुटांवर लागवड केली आहे। त्यामध्ये सोयाबीनच्या 6 ते 8 ओळींची टोकण केली आहे। त्यांना पावसाच्या भरवशावर सोयाबीनचं 2.25 क्विंटल उत्पादन हाती आलंय। मी अगोदर रासायनिक शेती करत गेलो। रासायनिकमध्ये मला दरवर्षी 40 ते 50,000 रुपयाचा खर्च व्हायचा, खत, बियाणं, कीटकनाशक, औषधं। पण मी या रासायनिकमुळं अतिशय त्रस्त झालो होतो आणि नंतर मग सुभाष पाळेकर सरांची झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा वापर केला। तेव्हापासून माझा खर्चही बचत झाला आणि नंतर पीक पण चांगलं दिसायला लागले। आता हे तुरीला भरपूर मागणी आहे, कारण याची चव पण वेगळी आहे, कारण याच्यात रासायनिक कुठल्याही प्रकारचा वापर नाही। तूर पिकाला बोकारेंनी लागवडीनंतर आजवर जीवामृताचे 10 फवारे दिलेत। यासाठी प्रत्येकी 13 लिटर पाण्यात 2 लिटर जीवामृत वापरलंय। त्याचबरोबर प्रत्येक तूर झाडाला दर महिन्याला 700 मिली जीवामृताचे 6 ते 7 डोस दिलेत। यामुळे कमी पावसाच्या आणि कमी पाण्याच्या काळात तुरीला चांगलं जीवदान मिळालंय। विशेष म्हणजे तुरीला केवळ 1 पाणी देऊन भरघोस उत्पादन घेण्यात यश मिळालंय। मी ह्या तुरीची एका तुरीला 5 किलो, एका झाडाला 5 किलो तूर याच्यात मिळेल आणि हे वर्षातून 3 वेळेस येणार आहे। यावेळेस 5 किलो भेटलं तर दुसऱ्या वेळेस 7-8 किलो भेटणार आहे। आणि याच्यामध्ये फक्त मला बियाण्याचा काय 200-300 रुपये खर्च आलेला आहे। त्याच्यानंतर मी कुठल्याच प्रकारचा 1 रुपयाचा खर्च केलेला नाही। तरी असं मला एक झाड आहे त्याच्यामध्ये 5 किलो एका झाडाला तूर भेटेल, त्याच्यानंतरच्या भाराला 8 किलो भेटेल, असे 3 भारं मला भेटतील। तरी सगळी मिळून मला वर्षाकाठी 6 ते 7 क्विंटलची उत्पादन मला होईल। तर फुलकळी वेळी आंबट ताकाची प्रतिपंप 2 लिटर प्रमाणे 6 पंप फवारणी केली आहे। यामुळे फलधारणा चांगली झाल्याचा अनुभव आहे। आता इथे जर बघत असाल तर पाण्याची अजिबात सोय नाही आहे। आमच्या शिवरामने पूर्ण या तुरीला आच्छादन करून त्यानंतर जे काही त्याच्याकडे जे चालणारं 15 मिनिटाचं विहिरीचं पाणी आहे, त्या विहिरीच्या पाण्यावरती ही तूर जोपासली आहे। याचा अर्थ फक्त शेतीसाठी पाणी लागते हे देखील बरोबर नाही आहे मित्रांनो। त्या शेतीसाठी आपल्याला जमीन आपली विषमुक्त करणे गरजेचं आहे। मग ती विषमुक्त करण्यासाठी भले जीवामृत असेल, घनजीवामृत असेल, आच्छादन असेल, वापसा, हे सगळे झिरो बजेट शेतीचे आपल्याला तंत्र व मंत्र पाळावे लागतील। यंदा झिरो बजेट तंत्रामुळे बोकारेंना एका पाण्यात तुरीचं पीक घेता आलं।
तुरीच्या प्रत्येक झाडाला 4 ते 5 किलो शेंगा लगडल्या आहेत, तर प्रत्येक शेंगेला किमान 4 ते 5 दाणे भरलेत. ही सगळी किमया जीवामृत, दशपर्णी, ताक तसंच आच्छादनामुळे झाल्याचं ते सांगतात. चांगलं आहे पीक आपलं. बिन खताचं योजना चांगली आहे, त्या आपल्या खतापेक्षा उजवे आले आणि मस्त आनंदानं शेतात पीक आले. घोघो तिथं गेलं तर घोघो वाटालं आहे. आता तुरीचं पीक पाहिलं का तुम्ही? छान आहे, मस्त. बोकारेंना 15 गुंठ्यात 170 किलो सोयाबीनचं उत्पादन मिळालंय, तर हरभऱ्याचं 25 किलो उत्पादन मिळणार आहे. सोयाबीन आणि हरभऱ्याच्या उत्पादनातून त्यांना तिन्ही पिकांचा खर्च वसूल होतोय. त्यामुळे 3 क्विंटल तुरीपासनं मिळणारं 25,000चं उत्पन्न नफ्यात राहणार आहे. शिवाय ही तूर बहुवार्षिक असल्यानं त्यापासून वर्षभरात आणखी 2 वेळा उत्पादन हाती येणार आहे. आपण जी तूर बघताय, या तुरीमध्ये आम्ही मृग नक्षत्राला या ठिकाणी सोयाबीन पेरलेलं होतं आणि त्याचा देखील शिवरामला जवळपास 8 ते 9 क्विंटलचा एकरी उतार आलेला आहे. सांगायचा मुद्दा हा, आज आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही व्यवस्थेवर अवलंबून नाही आहेत. प्रत्येकासाठी आपलं स्वतःचं बियाणं राखायचं, पुढच्या वर्षी तेच बियाणं पेरायचं आणि तेच बियाणं उगवायचं. तर अशा प्रकारची जर व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंबली तर मला नाही वाटत की त्याला आत्महत्या असेल किंवा कर्ज घेण्याचा प्रसंग असेल ही कुठलीही वेळ त्याच्यावरती येईल. राहिली गोष्ट सरकारच्या सहभागाची किंवा सरकारच्या हस्तक्षेपाची किंवा सरकारच्या मदतीची, ज्या ठिकाणी ज्या शेतीला खर्चच लागत नाही आहे त्या शेतीला मदत ही कुठूनच लागणार नाही आहे. आपण जे क्षेत्र बघत आहोत या ठिकाणी फक्त 300 रुपयाचं बियाणं आणि जवळपास जीवामृत, आग्नेयास्त्र हे सगळे आपल्याला या निसर्गातून मिळणाऱ्या सगळ्या व्यवस्थेवरच आपण ही तूर जोपासलेली आहे. म्हणजे याचा अर्थ जर आपण निसर्गाच्या सोबतीनं वाढलो, निसर्गाच्या सोबतीनं नैसर्गिक शेती केली तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. आज गावातल्या तसंच पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांचं तूर तसंच सोयाबीनचं पीक तोट्यात गेलं असताना बोकारेंना मात्र हे चित्र बदलण्यात यश आलंय. जेमतेम एका पाण्यात 0 बजेट तंत्रानं त्यांना तुरीचं उत्पादन हाती आलंय. सुभाष पाळेकरांच्या तंत्रामुळं आणि नांदेड इथल्या 0 बजेट नैसर्गिक शेती ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झालंय. पीक बघत आहात, अतिशय सुंदर असं पीक बहुवार्षिक तुरीचं आलेलं आहे आणि जवळपास 100 ते 125 ग्राम बियाण्यामधून याची लागवड केली आणि 20 गुंठ्यामध्ये हे पीक आलेलं आहे. आपण जर माझ्या मागे किंवा आजूबाजूला बघत असाल तर पूर्ण झाडं तुरीच्या वजनानं आणि शेंगाच्या वजनानं जमिनीपर्यंत टेकलेली आहेत. भले 2 ओळीतलं अंतर 10 फूट असलं तरी ते आज अंतर पूर्णतः संपलेलं आहे. मला सांगायचा मुद्दा एकच आहे की जेव्हा आपण 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून कुठलीही शेती करतो सुभाष पाळेकर सरांच्या प्रणीत, तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही तुमच्या उत्पादनासाठी असेल, बियाणासाठी असेल, तुमच्या निविष्ठांसाठी असेल, कोणावर अवलंबून राहायची गरज नाही आहे. आमच्या शिवराम स्वतःचं बी राखण्यापासून स्वतःची विक्री व्यवस्था करेपर्यंत स्वतःच्या हातामध्ये आहे. आणि आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे विषमुक्त अन्नासाठी जगभरामध्ये चळवळ चालू झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचं बी राखलं पाहिजे. शेतकऱ्याला स्वतःची अशी एक जमीन विषमुक्त करण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे ती फक्त 0 बजेट नैसर्गिक शेतीमध्येच आहे. राज्यातला कोरडवाहू शेतकरी हवामान बदलाच्या संकटामुळे पुरता कोलमडलाय. असं असताना 0 बजेट तंत्राचा स्वीकार केलेले शिवराम यांच्यासारखे शेतकरी मात्र उत्पादन खर्चात आणि पाणी वापरात मोलाची बचत साधण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे येणाऱ्या वर्षात 0 बजेट तंत्राकडे शास्त्रीयदृष्ट्या पाहिल्यास हवामान बदलाच्या संकटात दिलासा मिळेल अशीच अपेक्षा बोकारेंच्या उदाहरणावरून दिसते. संतोष जोशी, साम टीव्ही, नांदेड.